नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात भुईमुगाच्या शेंगांच्या जाती म्हणजेच वाण. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी उन्हाळी हंगामासाठी जे आहे ते भुईमुग जे आहे ते पेरणी करत असतात आणि ही पेरणी करत असताना आपल्याला जाती निवडणे अतिशय खूप महत्त्वाचं असतं. जसे आपण जाती निवडून त्याची लागवड करू त्याप्रमाणे आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा झालेला दिसून येतो. भुईमुग हे तीनही हंगामामध्ये घेतलं जाणारं गळीत धान्य पीक असून खरीपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र अधिक असतं. तुलनेने क्षेत्र कमी असूनही उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जी आहे ती अधिक प्रमाणात असते. महाराष्ट्रात खरीप हंगामातील भुईमुगाखाली लागवडी क्षेत्र हे साधारण 2.36 लाख हेक्टर आहे, तर उन्हाळ्यात 0.425 लाख हेक्टर एवढं असतं. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण लागवड करून याची आपण फायदा घेऊ शकतो. पेरणीचा योग्य कालावधी जर बघायचा झाला तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत पेरणीसाठी योग्य कालावधी आहे. आणि ही पेरणी करत असताना आपल्याला हवामान जे आहे ते हवामानाची योग्य काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं असतं. पेरणीवेळी रात्रीचे किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचं तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस एवढं लागतं. तर याची जमीन आणि व मशागत या प्रकार बघायचा झाला तर मध्यम प्रकारची भुसभुशीत चुना, कॅल्शियम व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन भुईमुग पिकासाठी चांगली असते. त्याचबरोबर बियाणाचं प्रमाण जर बघितलं तर जातनिहाय तसेच दाण्याच्या आकारमानानुसार आपण बियाणाचं प्रमाण ठरवू शकतो. कमी आकाराचे दाणे असलेल्या जातींसाठी एकरी 40 किलो, मध्यम आकाराच्या बियाण्यांसाठी एकरी 50 किलो, तर टपोऱ्या दाण्याच्या जातीसाठी एकरी 60 किलो बियाणे वापरण्याची गरज भासते. सिंचन व्यवस्थापन करत असताना आपल्याला जातीनुसार भुईमुगाचा कालावधी साधारण 90 ते 115 दिवसांचा असतो. उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी आपल्याला तुषार सिंचन पद्धतीचा वापर हा फायदेशीर ठरू शकतो. पेरणीपूर्वी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला वाफसा आल्यावर जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर आपण लगेच पेरणी करू शकतो. तर अशा प्रकारे आपण जे आहे ते जमिनीची निवड करू शकतो. खत व्यवस्थापन करत असताना देखील योग्य सांगड घालणे अतिशय महत्त्वाचं आहे. खत व्यवस्थापन करत असताना योग्य ते आपण खतांची मात्रा आणि योग्य वेळी देणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आंतरमशागत करत असताना आपल्याला आंतरमशागत देखील चांगल्या प्रकारे करणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तणनाशक करत असताना सुद्धा आपण योग्य ती काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. तणनाशक करत असताना आपण योग्य ती औषधांच्या फवारणी करणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर प्रामुख्याने विचार करायचा झाला तर मुगाच्या शेंगांच्या जाती म्हणजेच वाण कोणते आहेत, तर त्याची आपण आता सविस्तर माहिती घेऊयात. प्रामुख्याने पसऱ्या, निमपसऱ्या तसेच उपट्या अशा 3 जाती आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या म्हणजेच इरेक्ट बंची प्रकारच्या जातींची लागवड करावी. SB 11, TAG 24, फुले उन्नती, TG 26, JL 24 म्हणजेच फुले प्रगती या जाती निवडाव्यात. TPG 41 ही मोठ्या दाण्याची जात असून पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यासाठी शिफारस केलेली आहे. JL 220 म्हणजेच फुले व्यास ही सुद्धा मोठ्या दाण्याची जात असून जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यासाठी शिफारस आहे. JL 501 हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी शिफारशीत केलेली आहे. JL 776 म्हणजेच फुले भारती या जातीची उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली दिसून येते. वरील शिफारशीप्रमाणे आपण आपल्या परिसरानुसार उपलब्ध असलेले त्याचबरोबर उत्पादन क्षमता, उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून आपण जातीची निवड करू शकतो. तर ही सर्व जात निवड करत असताना आपल्याला आपल्या भागामधील हवामानानुसार ज्या शिफारस केलेल्या जाती आहेत त्यांची निवड करूनच आपण जी आहे ती लागवड करू शकतो.
जेणेकरून आपल्याला कोणत्याही नुकसानीला सामोरं जाता कामा नये. तर ह्या सर्व करत असताना आपल्याला बीज प्रक्रियासुद्धा करणे अतिशय महत्त्वाचं आहे. जाती निवडल्यानंतर बीज प्रक्रिया करून आपण चांगल्या प्रकारे त्याची योग्य त्यावेळी पेरणी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही भुईमुगाच्या शेंगांची जर लागवड करू इच्छित असाल तर जाती निवडणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन माहितीचं पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत नमस्कार.